नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. आपण आपल्या 24-25 जून रोजी पेरणी केलेल्या फुले किमया या प्लॉटमध्ये आज उभे आहोत. आजची तारीख आहे जवळपास 2 पोळ्याचा दिवस, 2 सप्टेंबर. तर आज रोजी याला 65 ते 66 दिवस कंप्लीट होतात. तर आज ही सोयाबीन कशी आहे आणि या अगोदर यावर फवारणी केली त्याचा आपण व्हिडिओ बघितलाच, पण आता आज याची स्थिती आपण पाहू. तर ही 24 आणि 25 अशी 2 दिवस बैलाच्या तिथणीवर पेरलेली आणि एकरी 20 ते 25 किलो 22 किलोपर्यंत फक्त बियाणं यामध्ये पडलेलं आहे. यावर आतापर्यंत 2 फवारण्या झाल्या आणि आज हिला 66 दिवस कंप्लीट होत आहे. तर आज ही अशी आहे. काही ठिकाणी थोडेफार एखादं फूल दिसत आहे, म्हणजे अजून काही फ्लावरिंग चालूच आहे आणि काही ठिकाणी शेंगांचं रूपांतर झालेलं आहे. काही ठिकाणी ही अशी वहाडसुद्धा झालेली आहे. हे झाडाच्या शेंगा बघू शकता. तर दुसऱ्या फवारणीनंतर याला काही फार मोठे अळीचा अटॅक नाही आहे, पण शेंड्यावर नवीन फुलं बघू शकता आपण. अजूनसुद्धा फ्लावरिंग या स्टेजला या फुले किमयाला होत आहे आणि 2-3 वर्षापासून फुले किमया हे वाण मी लावतोय. हा सुद्धा आज ब्रीडर प्लॉट आहे. तर याचं वहाडा अतिशय होते, पण झडतीसुद्धा चांगली येते. रोगराई कमी आहे. यावेळेस काही थोड्याफार ठिकाणी येलो मोजॅकसारखं दिसलं, पण ते झाडे आपण उपटून फेकले. बाकी ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव आज वाढला नाही. आपण 8 दिवसापूर्वी ते झाडं बघितले होते आणि आज फवारणी करून बहुतेक 10 ते 15 दिवस होत आहे. 10 दिवस होत आहे. आळी कुठे दिसत नाही. शेंगा तर नाही पडलेल्या. आणि ही जी काही झाडे उंच वाढली, काही यावर्षी ही लेट पेरणी झाल्यामुळे याची वहाड अशी अतिवहाड झालेली नाही. आणि आपलं एक बाजूचं शेत आहे, ती तर जवळपास 28 तर 29 जूनची पेरणी आहे ती. आणि पाऊस न पडल्यामुळे ती उगवण्यास अतिशय उशीर झाला होता. त्यामध्ये काय स्थिती आहे आपण ती सुद्धा पाहू. ही सर्वात शेवटी पेरलेली आपली, सर्वात शेवटी नाही म्हणतात, पण 27 तारखेला 27 जून रोजी हिची पेरणी झालेली फुले किमया आहे. आज रोजी हिने सुद्धा शेंगा धरलेल्या आहे. काही ठिकाणी फ्लावरिंग आहे. यामध्ये सुद्धा शेंग खाली तर काही दिसत नाही. वहाड याची भरपूर झालेली आहे. शेंगा धरत आहे आणि शेंड्यावर हिला सुद्धा फुलं आणि लहान पापड्या आहेत. आणि यामध्ये आपण आंतरपीक हे जे तूर दिसतंय, ही NTL 669 निर्मल सीडची घेतलेली आहे. आणि ही सोयाबीन पेरल्यानंतर जवळपास उगवण्यासाठी हिला 2 ते 3 तारीख उगवली, पूर्णपणे उगवून व्हायला. कारण पेरल्यानंतर पाणी नव्हतं. एक मन दुबार पेरणीच्या याच्यापर्यंत गेलं होतं की अजून सोयाबीन उगवली नाही. पेरायचा अगोदर जस्ट रोटर केल्यामुळं बियाणं थोडं खाली गेलं असेल आणि टाईम लागला. थोडीशी पतली उगवली, पण आज पूर्णपणे शेत झाकलेलं आहे आणि अतिशय व्यवस्थित ही आपली दुसऱ्या शेतातली फुले किमया आहेत. आपण आतापर्यंत काय फवारण्या केल्या, हिच्यावर सुद्धा 2 फवारण्या झालेल्या आहेत. तर आपलं नियोजन सांगा कॉमेंटमध्ये. धन्यवाद.